तर मित्रांनो, तुम्ही बघत आहे आता काश्मीर मधलं वातावरण. बघा, काश्मीरमध्ये आता सकाळच्या जवळजवळ मला वाटतंय 6:45 वाजल्यात. आणि 6:45 वाजता इथली परिस्थिती बघा. हे बघा, इथे एक आपली बर्फामधनं एक वाहत येताना नदी दिसते. तर हे ते पाणी आहे बर्फातनं, या पूर्ण त्या डोंगरावरून जो बर्फ उचलतो तो उचलून बर्फ ह्या नदीमार्फत असाच झेलम नदीला मिळतोय बघा. तर बघू शकता आपल्याकडे कसं होतं की आपल्याकडे लवकर दुकानं उघडतात. तर ह्या साईडला बघा, काश्मीरमध्ये जोपर्यंत टुरिस्ट नाहीत, तर आता सध्या इथं टुरिस्ट कोणच नाहीत. थोडा उशिरानं बघा, या ठिकाणी भरपूर टुरिस्ट येतात. जोपर्यंत टुरिस्ट नाहीत ना, तोपर्यंत कोणी दुकानदार तुम्हाला चहावाला हो झाला, कोणी पण तुम्हाला इथं दुकान उघडं दिसणार नाही. बघू शकताय पूर्ण एकदम एवढा उजेड झालाय तरी पूर्ण सामसूम आहे. हा बघा, इथं ढाबा वगैरे आहे, इथं पण हॉटेल आहे. हे सगळी दुकानं आहेत, हॉटेल वगैरे, कपड्याची वगैरे दुकानं, सगळी दुकानच आहेत. पण ह्या टायमिंगला कोणी सुद्धा उघडत नाही जोपर्यंत पब्लिक येत नाही तोपर्यंत. आणि आपल्याकडे काय होतं की आपल्याकडं सकाळच्या 4-5 वाजल्यापासूनच चहावाला झालं, म्हणजे शक्यतो 4-5 वाजता तरी चहावाला तरी आपल्याला तुम्हाला एखादा तरी भेटणार. पण तुम्ही इकडे जर काश्मीरला आला तर तुम्हाला या ठिकाणी 5 वाजता चहा तर सोडाच, तुम्हाला एक दुकान पण नाही, काळं कुत्र पण दिसायचं नाही इथं एखादं. तर अशा पद्धतीनं बघू शकता. फक्त सकाळचं तुम्हाला बघा, अशा ठिकाणी फक्त एक भाव दिसेल ती की रोट्या बनवतो, त्या रोटी चहा संग खाल्ली जाते, नमकीन वाली रोटी असते. हाँ भाई, चल रहा है कार्रवाई? कार्रवाई चल रही है? अकेला है आज? अकेला नहीं, वो गया ना इधर बाथरूम। अच्छा, बाथरूम गया? हाँ। बस बढ़िया यार, तू बता। तुम्हारे यार ये डेली का प्रोग्राम, यार थकते नहीं तुम लोग यार? डेली 2-3 घंटा काम करना पड़ता होगा नहीं यहाँ पे? ज्यादा ही? सही है रे, चलने दो. तर या ठिकाणी काय होतं की या ठिकाणी ती रोटी बनवतात, एक नमकीन मैद्याची रोटी बनवतात. त्या इथल्यांचं काय, तिकडची माणसं ती रोटी, तर बघा या ठिकाणी हे दोघं जण जे बनवतात तर त्याला रोटी नाही म्हणत, त्याला लवासा म्हटलं जातं. त्यांना मी विचारलं की याला काय म्हणतात, तर त्यांनी मला सांगितलं की ह्याला लवासा म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय काय मिक्स केल्या करतात, मैदा असतोय, मीठ असते आणि सोडा असतोय. तर हे 3 वस्तू ह्याच्यामध्ये मिक्स असते. त्याचं ते पीठ वगैरे मळून तशा पद्धतीनं हे बनवतात. तर 1 नंबरचं लागलं, मी पण खाल्लं, मला पण त्यांनी खायला दिलं. 7 रुपयाला एक भेटतं हा लवासा म्हणून. तर बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीचा हा लवासा आहे. बाहेर लागतंय खायला, 1 नंबर लागलं मला. तर तुम्ही पण आल्यानंतर नक्की ट्राय करा. तर मित्रांनो, इथल्या लोकांचं काय आहे की हा लवासा आणि चहा हा सकाळचा डेली चहाच नाश्ता आहे. प्रत्येक घरातला एक माणूस येणार, कोणी पण. ते 7 रुपयाचे जे काय घरात माणसं असतील, कोणी 1 खायला, कोणी 2 खायला. तर तशा पद्धतीनं 7 रुपयाला एक हा लवासा भेटतो. तर हा लवासा आणि चहा दोन्हीचं कॉम्बिनेशन इथं खाल्लं जातं. तर तशा पद्धतीनं इथं येतात आणि ते लवासा सकाळचं घेऊन जाऊन, त्यांचा सकाळचा मी रोज बघतोय त्यांचा हाच नाश्ता आहे. तर बघू शकता ते फक्त लवासाचं ते जो बनवणार आहे त्याचंच फक्त ते दुकान उघड आहे, बाकी सगळं बंद आहे. तर तुम्ही बघा, काश्मीरला जर आला तर तुम्हाला फक्त सकाळचं लवासाचं दुकान, चहाचं दुकान मुश्किल आहे, तुम्हाला चहाचं दुकान उघडं भेटेल. फक्त तुम्हाला लवासा भेटू शकतो, जो की तुम्ही चहाचं दुकान उघडल्यानंतर ते तुम्ही त्याच्यासोबत ते खाऊ शकता. ठीक आहे मित्रांनो. तर आता मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि आता अशाच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर आता भेटूया पण आता आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.